नमस्कार मित्र. आज आपल्या देशामध्ये सायंकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं स्वागत झालं. वेलकम पुतीन म्हणून मोठा सोहळा उभा राहिला आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः त्यांना विमानतळावर रिसीव्ह करायला गेले आणि दोघं एकाच गाडी बसून पंतप्रधान भवनमध्ये आले. हे सगळं बघत असताना हा जो प्रचंड सोहळा झाला, ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत समारंभ झालं आणि मीडियामध्ये आणि भारत सरकारने ज्या पद्धतीने आनंद उत्साह केला, मीडियामध्ये सारखं कव्हरेज चालू होतं आणि वेगवेगळ्या चॅनलमध्ये त्यांचे फोटो, त्यांचे व्हिडिओ दाखवण्यात येत होते. हे सगळं बघत असताना प्रत्येक वेळेबरोबरच आपल्या देशामध्ये सुद्धा दोन प्रकारचे मतं व्यक्त केली जातात. पहिलं मत हे विरोधक केव्हाही सरकारी सत्ताधाऱ्यांनी ज्याही काही गोष्टी केल्या त्याच्यावर ते टीका टिप्पणी करतात. पण आपल्याला विरोधकांचा राजकारणाचा विषय घ्यायचा नाही. तर जे दोन मत आहेत त्याच्यातले एक मत म्हणजे जे मानवतावादी ह्या देशामध्ये लोक आहेत, जे विद्वान आहेत, जे अभ्यास आहेत, ज्यांना परराष्ट्र धोरणाची उत्तम जाण आहे आणि जे मानवतेचा कळवळा घेणारे, जगात कुठेही अन्याय अत्याचार होत असेल त्यांच्या बाजूने उभे राहून जो अत्याचार करतो त्याला विरोध करणारे, मग ते राजकारण असतील, ते विद्वान लेखक असतील, ते अभ्यासू लोक असतील, ते परराष्ट्र धोरणामधले अभ्यासू असतील किंवा अलग अलग वेळेस राजदूत म्हणा किंवा वेगवेगळ्या सरकारच्या कमिटीवर नेमलेले लोक असतील, हे सगळ्यांचं एक विशिष्ट मत असतं आणि ते वेळोवेळी व्यक्त करत असतात. या सगळ्या लोकांच्या दृष्टीने आज पुतीनचे जे स्वागत झालं ते फारसं योग्य आणि बरोबर नव्हतं असं ते सहज म्हणतील. कारण ज्या पद्धतीने पुतीनने स्वतःचा भूप्रदेश जगात सगळ्यात जास्त असून, साधन संपत्ती सगळी मोठ्या प्रमाणात असून आणि संपन्न असणारा देश, या देशामध्ये काही कमी नाही, सगळं असूनही, एवढा भूप्रदेश असूनही त्याने युक्रेनवर ज्या पद्धतीने युद्ध लादलं आणि मानवांचा जो संहार केला, तिथली जी अपरिमित हानी केली आणि त्या देशाच्या लाखो लोकांना स्थलांतर करावं लागलं, मरण पत्करावं लागलं, सैन्याचं मोठ्या प्रमाणात मरण पत्करलं आणि साधनसामुग्रीची शेरं, घरं आणि वेगवेगळ्या संस्था, ऑफिस यांच्या ज्या पद्धतीने नुकसान झालं, यांची जी बर्बादी झाली त्याला खरं तर पुतीन जबाबदार आहेत. एखाद्या देशाविरोधात जेव्हा तुम्ही लढाई करता तेव्हा त्याच्यासाठी काही विशिष्ट काही कारणं पाहिजे. पण फक्त सत्ता हस्तगत केल्यानंतर मी म्हणजे काही करेल, मी म्हणजे हुकुमशाह, मी म्हणजे एक प्रकारे जगजेता, ज्या पद्धतीने अलेक्झांडर त्या पूर्वीच्या काळीत ते एक एक देश पादाक्रांत करत होते. आजचा काळ वेगळा आहे. आजच्या काळामध्ये युद्ध आणि आजच्या काळामध्ये युद्धनीती वेगळ्या पद्धतीने राबवली जाते. त्याच पद्धतीने पुतीनने हे सगळं घडून आणलं. खरं तर काही गरज नव्हती. युक्रेन हा संपन्न देश होता. विशेष म्हणजे मिखाईल गोर्बाचेव याच्या काळामध्ये जेव्हा हे सगळे देश फुटून निघायला तयार होते, तेव्हा गोर्बाचेवच्या काही धोरणामुळे हे देश त्या काळात फुटले. मुळात लेनिनच्या काळामध्ये जेव्हा झारशाहीपासनं रशियाची 1917 ते 21 दरम्यान मुक्तता झाली, त्या दरम्यान हे आजूबाजूचे देश स्वतंत्र होते. मग त्याच्यामध्ये युक्रेनसुद्धा होता. असे हे जे 13 देश होते, हे देश रशियामध्ये सामील झाले आणि 1989च्या दरम्यान ते मिखाईल गोर्बाचेवच्या काळात वेगळे झाले. हे वेगळे झाले याचा बऱ्याच पुराणमतवादी रशियन लोकांना राग आला आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या लोकांचं जे मत होतं, जे विचार होतं, याला पुतीनने पकडलं आणि सत्तेवर आल्यावर पुतीनसुद्धा शेंच्या बनायच्या तयारीने लागला आणि त्याने मग हुकुमशाह वागणं, एक हाती सत्ता, सत्तेची भूक आणि एक प्रकारे मी मसीहा आहेत, मी रशियाचा सर्व करता आहे, मीच रशियाला वाचवू शकतो आणि रशिया माझ्यामुळे संपन्न होईल, अशा पद्धतीची भूमिका
यांनी घेतली. आज पुतीन जवळजवळ 20 वर्षापासून त्या देशामध्ये सत्ताधारी आहेत आणि आजन्म सत्ताधारी राहण्यासाठी त्यांनी घटना दुरुस्ती करून घेतली. तेव्हा मित्रहो, त्याने काय केलं हा त्याच्या देशाचा प्रश्न आहे. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशावर आक्रमण करता तेव्हा ते मानवतेच्या दृष्टीने आणि मानवी इतिहासामधलं सगळ्यात मोठं आक्रमण ठरतं. ते आक्रमण युक्रेनवर केलं. आज 4 वर्ष झाले युक्रेन बेचिराग झाला. त्याला युरोपने मोठ्या प्रमाणात मदत केली. पण आज युरोपला सुद्धा रशिया म्हणजे पुतीन धमकी द्यायला लागली. तेव्हा अशा एखाद्या हुकुमशाची ह्या देशाने स्वागत करायला हवं का, हा प्रश्न मानवतावादी लोक विचारतील. पण आता आपण राजकीय भूमिकेतनं जाऊ. मुळात नरेंद्र मोदी किंवा BJP किंवा भारत सरकारने यांना स्वागत का केलं, त्याच्या महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला हे युद्ध सुरू झाल्यानंतर जे तेल स्वस्तात रशियाकडनं भेटलं त्याचे फायदे भारताला फार झाले आणि आपल्या अर्थव्यवस्थेला त्याची बळकटी भेटली. त्याच पद्धतीने त्यांच्याकडनं विमान, रडार, मिसाईल यांचे व्यवहार नेहमी होत असतात आणि आत्तासुद्धा ह्या भेटीमध्ये मोठे व्यवहार होतील. आणि मुळात रशिया हा आपला फार जुना मित्र आहे आणि तो एक भरोशाचा मित्र आहे. कारण ट्रम्पचं हडेलहाप्पी धोरण हे आपल्याला रशियाकडे झुकण्यास जबाबदार आहे असं म्हटलं तरी चालेल. ज्या पद्धतीने मोदीचा त्याने अपमान केला, ज्या पद्धतीने त्याने देशाचा अपमान केला, ज्या पद्धतीने सिंदूरचं युद्ध झाल्यानंतर मी युद्ध थांबवलं याची 50-60 वेळा वल्गना केल्या आणि एक प्रकारे मोदीला खाली बघायला लावलं, तेव्हा मोदीसुद्धा एक प्रकारे ट्रम्पसारखे मी नाही आणि पुतीनसारखे नाही, ते मध्यमवर्गीय आहेत. पण कुठंतरी त्यांना ते डाचलं आणि मग मुळातच रशिया हा पहिला मित्र होताच, त्याला अजून जवळ करून एक प्रकारे ट्रम्पला डिवचायचं, अमेरिकेला दाखवायचं काम आज ह्या भेटीमधून मोदी करत आहेत असं एकूण निष्कर्ष निघतो. तेव्हा मित्रहो, या दोघांच्या ज्या भूमिका होत्या, मानवतावादी भूमिका आणि सरकारी भूमिका, याचं आपण विश्लेषण केलं आणि मला वाटतं की व्यक्तिगतदृष्ट्या जर कोणी विचारलं ती मी नक्की म्हणेल की पुतीनचं ज्या पद्धतीने स्वागत ह्या देशात करण्यात आलं ते जरा जास्तच झालं असं म्हणता येईल. कारण कुठल्याही देशाच्या पंतप्रधान स्वागत तुम्ही जरूर करा, पण तो जगाशी कसा वागतो, तो कुणावर कशा पद्धतीने अन्याय करतो, त्याची भूमिका काय आहे याच्यापेक्षा आपली देशाची काय भूमिका आहे याला महत्त्व आहे. आणि भारत हा सनातनी लोकांचा देश असून मुळातच आपल्याकडे सगळ्या समाजाने एकत्र राहावं, एकत्र नांदावं, कुणी कुणावर दादागिरी करू नये अशा भूमिकेला आपला